खरं म्हणायला गेलं तर पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो। दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम या दिनाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करत असतात। मागच्या काळात मला आठवतं की ज्यावेळेस 3-4 वर्ष झाले असेल त्यावेळेसही हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळेसही मी उपस्थित होतो। आणि आज आपण हेल्मेट वाटप असताना या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मला ती गोष्ट सांगताना आवडेल की वा प्रेसचं कार्ड दाखवण्याच्या ऐवजी आपलं हेल्मेटच दाखवून द्या। त्यामुळे आजच्या या युगामध्ये सगळ्यात जास्त कोणाला कोणी घाबरत असेल तर पत्रकारांनाच घाबरत, जास्त आम्हाला लोकांना घाबरावं लागते। पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते। आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी येणे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता केलेली ती एक प्रकारची सूचना असते। आणि मला तरी असं वाटतं की माहितीच्या वेगाच्या प्रवाहामध्ये आज सत्य आणि विश्वासार्हता टिकवणे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे। बातम्या कशा कराव्यात हे मी सांगायची आपल्याला गरज नाही, कारण की त्याचे सगळे 72 आपण आहेत। कुत्र्याने माणसाला चावलं ही बातमी होत नाही, पण माणसाने कुत्र्याला चावलं ही बातमी होती। त्यामुळे तुम्ही बातम्या कशा फिरवतात आम्हाला माहिती, कळते, समजते, वाटते, दिसते, आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही। आपण काही कन्फर्मेशन मिळेल नसते, असे आम्हाला समजते, असे आम्हाला वाटते, आम्हाला असे कळते। आम्हाला समजून जाते की हे पक्क आपल्या मागे असते। असं आपणही जे काम करतात ते समाजसेवेचंच काम आहे। असं म्हणतात ते नेहमी प्रत्येक भाषणात मी लहानपणापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहात। पण सध्या तुमचं जे काम चाललंय, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमचे जे छोटे छोटे चॅनल जे आहेत त्यांच्या समोर आता पेपरने कसं टिकाव धरावा ही आता सगळ्यात मोठी गरज पुढच्या काळामध्ये आहे। ज्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी, तसं सध्या पेपरचं काही ठिकाणी झालंय की ताजी बातमी अगोदर येऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी, त्याच्याकरता फार मोठं स्किल आहे। त्या बातमीमध्ये काय सुटलंय का मग तो पत्रकार बरोबर ते हेरतो आणि मग कॉलम मारतो, चौकट मारतो। आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा आहे, आमच्यात नाही का? यावेळेस एवढी स्पर्धा होती की बंपर मेजॉरिटी आल्यामुळे 4.25 आमदारांमध्ये एक मंत्री व्हायचा, पण यावेळेस 7.25 आमदारांमध्ये एक मंत्री, म्हणजे स्पर्धा वाढली आहे, सगळीकडे वाढली। मला तरी आठवतं की पेपर लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावी लागायची की हा एक चौक आहे, आमची एक छोटीशी शिवसेनेची शाखा होती, त्या शाखेमध्ये आम्ही डोनर घ्यायचो, वर्षाचा डोनर। तू लोकमत लावून दे, तू जनशक्ती लावून दे, बातमीदार लावून दे, त्या काळाचे हे पेपर होते। आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून 50-60 लोक तिथे बसून असायचे। आता तर सगळं बदललं आहे, त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करतायत। ग्रामीण भागातील पत्रकार हा खडतर प्रवास करतोय, असं म्हणतात की बिनपगारी फुल अधिकारी, म्हणजे मानधनाने पण काही गोष्टी जरी विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतात। आदरणीय प्रवीणजी सपकाळेंनी सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या, त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आली, पण मागच्या कॅबिनेटमध्ये जेवढी महामंडळाची त्या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलं की ती गठन करून त्याच्यावर 4 लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्याला कराव्या लागणार आहे, अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली, पण ती पेपरला नाही आली। ते असंच असतं की गोपनीय खातं पोलिसांचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये, तसं कॅबिनेटचं बाहेर करू नये, पण आता तुमच्या समोर बोललं म्हणजे काय अडचणच नाहीये, सांभाळणारे तुम्हीच आहे। त्यामुळे आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय।
की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत गेले. मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे मागच्या काळात आले की जशी पत्रकार कॉलनी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार कॉलनी आता पत्रकार वाढल्यामुळे इथे झाली पाहिजे, त्याची जागा ती उपलब्ध करून मराठा नेवेजी आणि त्यांची सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियाची टीम व्यवस्थित आहे, त्यांची सगळी टीम आली होती. मी त्यांना विनंती केली होती की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो. आणि जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय, पटवून ठेवा कोण निवडून येणार आहे. म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचं बऱ्यापैकी. म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घरं नाही ही स्थिती आहे. ही खरी स्थिती आहे. मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्याची काही गरज पडली तर 100% आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि हेल्मेट वापरणं हे तुम्ही सुरू केल्यानंतर आमच्यासारख्यांना सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. कारण की खबरों का वो चिराग है जो अंधेरे में रोशनी लाता है और सच्चाई की राह पर चलकर समाज को राह दिखाता है. तुम्ही ते दाखवणार आहे आम्हाला, ते दिशा आम्हाला दाखवणार आहे. खरं म्हणाले तर आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी एका भाषणाला मुकणार आहे साहेब तुमच्या. पण पुणे तिथे काय होणे म्हणजे त्यामुळे आमचे कलेक्टर पण तिकडून आलेले आहेत. म्हणजे त्यामुळे ते पण जोरदार आहे इकडं काम त्यांचं. आणि निश्चितपणाने आज ते भाषण आम्ही ऐकू शकणार नाही कारण की मला एक पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांनाही जायचं आहे, पण साहेबांना इथून डायरेक्ट जाता येईल. मला घरी जाऊन बॅग घेऊन मग जायचं आहे. त्यामुळे साहेबांना मी विनंती केली. पण मी एक माणूस पटवून ठेवला आहे भाषण पूर्ण टेप करायचं. त्यामुळे जरी मी इथं ते ऐकण्याची संधी सोडली तरी मी ते निश्चितपणाने ऐकणार आहे. कारण की असे काही लोक आहेत आपल्यामध्ये, रत्न आहेत. त्याच्यामध्ये एक रत्न आहे आवटे साहेब, म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारिकेमधलं की ज्याच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळत असते. आणि मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आता इतकं चांगलं बोलूया तर माझ्याही चांगल्या बातम्या पुढे छापा एवढी अपेक्षा करतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.